मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत. आज आहे बालदिन आणि बालदिनाच्या निमित्ताने पालकांचं मानसिक आरोग्य आणि सोशल मीडिया, पेरेंटिंग ह्या अशा अन्य फॅक्टर्स जे लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात, ह्या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर विशाल गानर, जे चाइल्ड सायकॉलॉजिस्ट आणि त्याचबरोबर भूमिका फाउंडेशनचे डिरेक्टर आहेत. हॅलो सर. सो माझा पहिला प्रश्न ऐकायला भरपूर सोपं आहे, पण कदाचित त्याचं उत्तर थोडं कॉम्प्लिकेट असू शकतं. ते म्हणजे आत्ता ह्या टाईममध्ये लहान मुलांचं मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ किंवा मेंटली इमोशनली ते हॅपी आहेत, हेल्दी आहेत, हे कसं ओळखू शकतो आपण? सो बेसिकली त्यांच्या डेली लिव्हिंगमध्ये बऱ्यापैकी त्याचे उत्तरं आहेत. खरं तर तो खुश आहे की आनंदी आहे हे म्हणण्यापेक्षा तो किती कम्फर्टेबल आहे सभोवतालच्या वातावरणामध्ये. फॉर एक्झाम्पल, इफ ही इज क्रँकी, सो डेफिनेटली इज डिस्टर्ब. लहान मुलांमध्ये सुख, दुःख, आनंद ह्या कॉन्सेप्ट खूप अंडरस्टँडिंग लेवलवरती खूप कमी असतात. दे आर जस्ट दे वॉन्ट टू जस्ट एन्जॉय, राईट. सो अशा वेळेस ते किती कम्फर्टेबल आहे सिच्युएशनमध्ये ते महत्त्वाचं आहे. तो मुलगा व्यवस्थित झोपतो काय, वेळेवरती जेवण करतो काय, मग एक चांगल्या पद्धतीने वेल बिहेव्ड आहे काय, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यावरनं एक स्क्रीनिंग काइंड ऑफ आपण एक अंडरस्टँडिंग डेव्हलप करू शकतो की हा मुलगा कम्फर्टेबल आहे की नाही आहे, आनंदी आहे की नाही आहे. जर तो क्रँकी असेल तर ऑब्व्हियसली समथिंग इज डिस्टर्बिंग हिम. जर तो झोपत नसेल वेळेवरती किंवा खूप हट्टी आहे, अशा वेळेस तो डिस्टर्ब डेफिनेटली आहे. सोबत जेवणाकरिता खूप कारणं सांगतोय किंवा जेवायला खूप वेळ लावतो, एक तास, दीड तास लावतो, तर अशा वेळेस डेफिनेटली. पण हे जे मी सांगतोय ते 6 वर्षाखालील मुलांविषयी जास्त ऑब्झर्वेशन आहे. आणखी त्याही पुढल्या एज ग्रुपमध्ये जर बघायचं असेल तर मोस्टली मुलं टीव्हीमध्ये इन्व्हॉल्ड असतील, मोबाईलमध्ये इन्व्हॉल्ड असतील किंवा स्वतःच्या सवयी ज्या आहेत, अगेन मी त्यावरती की जी डेली सायकल आहे, वेळेवरती उठणे, वेळेवरती झोपणे, ह्या सवयींमुळे मुलं बऱ्याचदा डिस्कम्फर्ट फेस करू शकतात. आता हा डिस्कम्फर्ट त्यांना माहितीच असेल असं पण नाही की हा डिस्कम्फर्ट आहे. त्यांना दे आर नॉट अवेअर अबाउट इट. दे फील दॅट दिस इज नॉर्मल. एवढ्या कमी वयात इमोशन्सला लेबल नाही करतायत. बरोबर. आणि त्यांना ती अंडरस्टँडिंग नाही आहे, ते अवेअरनेस नाही की ही लाईफ जी जगतोय मी ती नॉर्मल आहे की नाही आहे. राईट. त्यांच्या एजनुसार ती नॉर्मल आहे, कारण जवळपास सगळीच त्या एजची मुलं त्या पद्धतीचं वर्तन करतात. बरोबर. सो हे म्हणणं कठीण होईल की हा आनंदी आहे की दुःखी आहे. त्याच्याकरिता तो आनंद आहे. बरोबर. आपल्याकरिता तो आनंद नाही आहे. सो बघणाऱ्याला, पालकांना वाटतं की अरे हा काय करतोय. बरोबर. तो पालक डिस्टर्ब होतात, मुलं डिस्टर्ब होत नाही. अदरवाईज मुलं नेहमीच आनंदी असतात. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करायला मिळालं की ते आनंदी असतात. राईट. सो तुम्ही जेव्हा लहान होता किंवा तुमच्या जनरेशनमध्ये जी मुलं होती त्यांची लाईफस्टाईल आणि त्यांचे प्रॉब्लेम्स आणि आजच्या मुलांचे प्रॉब्लेम्स, आजची लाईफस्टाईल मुलांची जी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक, सिग्निफिकंट फरक काय दिसतो? ह्यूज डिफरन्स, ह्यूज फरक. इट्स लाईक आपण असं म्हणूया की माझं लहानपण आणि तुमचं लहानपण. सो त्यापेक्षा असं म्हणूया की आमची पॅरेंटिंग जशी झाली, त्याला थोडं दुसऱ्या अँगलने जर बघितलं तर आमची जी पॅरेंटिंग झाली त्यानुसार आम्ही राहिलो. बरोबर. तुमची जशी पॅरेंटिंग राहिली त्यानुसार तुम्ही आहात. सो अल्टिमेटली मी माझ्या लहानपणी काय ऑब्झर्व केलं ते जास्त महत्वाचं आहे. बरोबर. मी माझ्या लहानपणी खूप असं डिसिप्लिन लाईफ ऑब्झर्व केलं. म्हणजे अगदी वेळेवरती उठणे, आईने म्हटलेली कामं वेळेवरती करणे, बाबांचा एक भीतीदायक रिस्पेक्ट असणे, मित्रांसोबत जास्त खेळायला न जाणे, एका आवाजात परत येणे घरी. आणि मोस्टली आमच्या जनरेशनची मुलं जी आता मेट्रोजमध्ये प्रोफेशनली एंगेज आहेत ते मोस्टली विलेजेसमध्ये राहिली. बरोबर. त्यामुळे गावचं जे ट्रेडिशनल पारंपरिक पॅरेंटिंग आम्हाला लाभलं, त्यामुळे आज आम्ही इथे आहोत आणि आम्ही संयमी होतो, एक चांगला फॉलोअर होतो, खूप कमी रिबिलियस होतो, खूप कमी बंडखोरी केली आम्ही. आत्ताच्या घडीला रिबिलियस भरपूर दिसत आहेत, पण तितकेच जाणकारी दिसतात. माझं मेंटल एज त्यावेळेस माझ्या वयानुसार असावं किंवा माझ्या वयातल्या व्यक्तीचं मेंटल एज त्यावेळेस त्याच्या वयानुसार होतं.
आजच्या मुलांचं मेंटलिस्ट जरा जास्त आहे. ओके. मे बी इन्फॉर्मेशन इतकी अवेलेबल आहे, त्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला जी इन्फॉर्मेशन आमच्या 10वीत मिळाली ती तुम्हाला 5वीत मिळाली. बरोबर. त्यामुळे आमचं जे 10वीत मेंटल एज होतं ते आज तुमचं आहे. तर मेंटल एज कॅल्क्युलेट करण्याचे एकक वेगळे आहेत डेफिनेटली, पण इन जनरल आपण बोलतोय तर एक म्हणू शकतो की आजच्या मुलांचं मानसिक वेळ डेफिनेटली आमच्यापेक्षा बेटर आहे. त्यांची स्वप्न मोठी आहेत. त्यांना आम्ही त्याला रेस्टलेसनेस म्हणतो, पण त्यांचं फास्ट थिंकिंग आहे. फास्ट लाईफ नाही त्यांचं. ते एका ठिकाणी बसून फास्ट थिंकिंग करू शकतात. बरोबर. राईट. दे आर नॉट रनिंग हिअर अँड देअर. दे वॉन्ट देअर ओन कम्फर्ट. त्यांना त्यांच्या कम्फर्टमध्ये राहायचं आहे, पण त्यांचं थिंकिंग जबरदस्त आहे. म्हणजे काही काही मुलं तर आश्चर्याच्या पलीकडली आहेत. म्हणजे आता 14 वर्षाचा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे बनू शकतो. बरोबर. इतकं एक्सपोजरचा ॲडव्हान्टेज घेतला त्यांनी म्हणू शकतो. डेफिनेटली. आणि युट्यूबमध्ये जवळपास सगळे अवेलेबल आहे. म्हणजे जे रेग्युलर आमच्या एज्युकेशनल लाईफमध्ये जे अकॅडमिक सिलेबस होतं ते सिलेबस हे अगदी 15-20 दिवसात संपवतील. बरोबर. पण आता त्यांच्याकडे सिलेबस शिवाय इतर भरपूर गोष्टी आहेत, त्यामुळे ह्यांचा विचार करण्याच्या कक्षा खूप मोठ्या आहेत. सो एक खूप एक आश्चर्य म्हणा किंवा एक ह्या मुलांचं काय म्हणतात त्याला, जिनियसनेस म्हणा, प्रोग्रेसिव्हनेस खूप जबरदस्त आहे. हा मुलगा मी त्या एजमध्ये मी समजा 15 वर्षाचा असताना जो विचार करायचो, हा मुलगा 15 वर्षात त्या 100 वर्ष पुढला विचार करतोय. बरोबर. आणि मी फक्त तेव्हा 5 वर्ष पुढला विचार करू शकत असेल नाही. इतका फरक आहे. सो फरक मी ह्याला नकारात्मक किंवा सकारात्मक म्हणणार नाही, पण डेफिनेटली फरक आहे. आणि माझ्यासारख्या जे पारंपरिक पद्धतीने पॅरेंटिंग झालेले जी व्यक्ती आहेत त्यांना मी डेफिनेटली ह्या माध्यमातून सांगू शकेल की आता जी मुलं आहेत त्यांची अंडरस्टँडिंग एकदा लक्षात घेऊन त्यांच्याशी डील करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अदरवाईज आम्ही ज्या पारंपरिक पद्धतीने वाढलोय तीच पारंपरिक पद्धत ॲज अ पॅरेंट आम्ही आमच्या मुलांवरती थोपवतोय की काय, असंही होतं. आणि त्यामुळे मग आमची जनरेशन आणि तुमची जनरेशन भांडण करतात, क्लॅशेस होतात. येस, लिटरली भांडण करतात. म्हणजे अशा पद्धतीचे भांडणं आहेत की रागामुळे म्हणा किंवा द्वेषामुळे म्हणा मुलं घरं सोडून सुद्धा चाललेत. ते एकटे राहू इच्छितात. मला आता ह्या ठिकाणी राहायचं नाही. त्यांच्याकडे एक खूप चांगला शब्द आहे, टॉक्सिक झालंय सगळं. बरोबर. राईट. त्यांच्याकरता टॉक्सिक आहे. आई जर वारंवार सांगत असेल तर ते टॉक्सिक झालं. आम्हाला तसं नव्हतं. आम्ही टॉक्सिक हा शब्द तर नव्हताच, ती कॉन्सेप्ट पण नव्हती. हा, चिडचिड डेफिनेटली व्हायची, पण त्यामध्ये पेशन्स होतं. आता त्या गोष्टीला घेऊन इतकं सहज ऍक्सेप्टन्स नाही. सो मला वाटतं फरक भरपूर, डेफिनेटली फरक भरपूर. बरोबर. सो आपण असं म्हणू शकतो की मुलांमध्ये जे चेंजेस झालेत त्याला घेऊन एक्सेप्टन्स आहे, पण ऑन द अदर हँड पेरेंट्समध्ये जे चेंजेस होतात किंवा पेरेंट्ससाठी त्यांचे पेरेंट्सची पेरेंटिंग आणि त्यांना पेरेंटिंगची करायची, ह्यामधला जो अंतर आहे त्याच्याबद्दल एक्सेप्टन्स मे बी नाही आहे तितकं, असं म्हणू शकतो का? डेफिनेटली. म्हणजे पालकांकडनं पण एक्सेप्टन्स नाही आणि मुलांकडनं एक्सेप्टन्स नाही. म्हणजे आता तुमची मेंटल एज माझ्यापेक्षा जास्त आहे, तर तुमच्याकडे हे तर अवेअरनेस आहे की माझी पालक कुठल्या वातावरणात वाढली. बरोबर. राईट. नाऊ फॉर एक्झाम्पल यू आर 18 year old, 17 year old, तर तुमच्याकडे हे तर अवेअरनेस आहे ना की माझी पालक कुठल्या वातावरणात वाढली, त्या पद्धतीने ते मला डील करतायत. राईट. पालकांना ही अंडरस्टँडिंग असायला हवी अदर साईड की ही मुलं कुठल्या वातावरणात वाढतात. ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग जर डेव्हलप झाली ना तर हे भांडणं होणार नाही घरामध्ये. हेल्दी रिलेशनशिप मेंटेन करताय. डेफिनेटली. मग ह्यालाच लागून पुढचा प्रश्न मी हा विचारेन की तुमचं चाइल्ड सायकॉलॉजिस्ट म्हणून काय टिप्स आहेत वेल पेरेंटिंगसाठी? ओके. सो बेसिकली बरेच सायकोलॉजिस्ट ॲडवाईज करतात की मुलांसोबत फ्रेंडली राहायला हवं. ओके. पण माझं असं म्हणणं असेल की योग्य वेळी फ्रेंडली राहणं आवश्यक आहे आणि योग्य वेळी पॅरेंट म्हणून राहणं, बाउंडरीज ठेवून. डेफिनेटली. एक मित्र म्हणून मी बघितलं काही पालक तर
मैत्रीचा अगदी शिखरच गाठतात. Right? म्हणजे सोबत सिगारेट काय पिणार, बरोबर. अल्कोहोल काय पिणार, राईट. ह्या गोष्टी तुमच्या म्हणजे तो तुमचा मित्र नाही आहे, तुमचा तो सेम एज बरोबर नाही आहे. नाहीये. सो जर तुम्ही त्यांना लिमिट नाही ठेवणार तर डेफिनेटली मुलांना तो जो ओपननेस आहे, जो त्याच्या ज्या आपण सगळ्या डिझायर फुलफिल करू शकत नाही नाही. करू शकत. सोशल नॉर्म्स एक अतिशय मोठी जबाबदारी आहे, जरी ते लिखित नाही आहे पण ती जबाबदारी आहे. आहे बरोबर. तर ती जबाबदारी प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवी. मग पॅरेंटिंगच्या नावाखाली मैत्रीपूर्ण राहायचं म्हणून त्या मैत्रीचा अतिरेक नको व्हायला. बरोबर. आणि आता इतकं जवळपास पालक आणि मुलं जवळपास इन्फॉर्मेशनमुळे किंवा मोबाईलमुळे ऑलमोस्ट एका पेजवरती आहे. म्हणजे जी रील तुम्हाला माहिती मलाही माहिती आहे. बरोबर. राईट. राईट. सो तुम्ही जर त्या लेवलला घेऊन एका पेजवरती आलात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो खूप मोठा गैरसमज आहे. तो पॅरामीटरच वेगळा आहे. हा, म्हणजे ती जस्ट इन्फॉर्मेशन आहे, लाईक Information आहे, वॉचिंग टी मूवी हां. टुगेदर. इट्स अ होल डिफरंट थिंग. हा, तर तो एंटरटेनमेंटचा पार्ट आहे म्हणा, किंवा अवेलेबल इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघतोय, किंवा अवेलेबल व्हिज्युअल्स आहे ते आपण बघतोय. बट अल्टिमेटली डेव्हलपिंग चाइल्ड और रेअरिंग चाइल्ड इज टोटली डिफरंट तिथे तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी. पेरेंटच्याच भूमिकेत राहावं लागेल असं. हा, योग्य वेळी तेच म्हणतोय मी की तो बॅलन्स तुम्ही फ्रेंड आणि पॅरेंट ही दुहेरी भूमिका तुम्हाला निभावावी लागेल एका वेळेस. बरोबर. आणि गंमत म्हणजे काय की आई, वडील आणि मुलगा, न्यूक्लिअर फॅमिली. न्यूक्लिअर फॅमिलीज हा एक मोठा मुद्दा आहे सध्या, ज्याच्यामुळे मेट्रोज मध्ये तर डेफिनेटली मुलं स्ट्रगल करतायत कुठे ना कुठे. तर आईने नाही म्हटलं ना तर बाबा हो म्हणतात. तर आई आणि बाबा पण एका पेजवरती नाही आहेत. बरोबर. तर ह्या मुलाला जो त्याच्या गरजा पूर्ण करतोय तो मोठा मित्र, बरोबर. तो जवळचा, बरोबर. आणि जो पूर्ण करत नाही तो वैरी. टॉक्सिक. हा, टॉक्सिक. राईट, यू सेड. सो अशा पद्धतीचं ओव्हरऑल वातावरण आहे. सो पॅरेंटिंगला घेऊन पालकांना प्रत्येक एजमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं अवेअरनेस येणं आणि अलर्टनेस येणं अतिशय महत्वाचं आहे. ओके. आणि पॅरलली जसजशी मुलं मोठी होत आहेत तसं त्या मुलांनी सुद्धा आपल्या पालकांना समजून घेणं आवश्यक आहे की माझे पालक जर माझ्यावरती एखाद्या गोष्टीला घेऊन लिमिटेशन्स टाकतायत तर मग त्यामागे त्यांची भूमिका काय काय आहे. बरोबर. म्हणजे कुठलेही पालक आपल्या मुलाचा वाईट तर विचार करणार नाही. नाही. बरोबर. होऊ शकतं त्यांची सांगण्याची पद्धत पद्धत वेगळी वेगळी असेल, मेथड वेगळी असेल. ती मेथड वेगळी असण्याचं कारण शोधावं. बरोबर. पण त्यांचा हेतू चांगलाच आहे. बरोबर. तुम्हाला गेले काही दिवस केबीसी शोवरची एक इन्सिडेंट व्हायरल होतो, तुम्हाला माहिती आहे का? नाही. एक लहान मुलगा आहे ज्याचे रिप्लाईजमुळे तो ट्रोल होतोय. हा हा हा, त्याने मग आय थिंक सॉरी वगैरे बोललाय. हां, ते तर म्हणजे तेच झालं की शोवरती तो त्याच्या ट्रान्सपरंट पर्सनॅलिटीमध्ये होता. करेक्ट. तो लहान मुलगा जसा घरी असेल किंवा जी त्याची पर्सनॅलिटी आहे, बऱ्याच लोकांनी त्याला ओव्हर कॉन्फिडंट असं लेबल दिला, तर तो त्याच्या नॅचरल पर्सनॅलिटीमध्ये होता. पण हे जेव्हा बाहेर आलं, कंटेंट रिलीज झालं, त्यानंतर भरपूर ट्रोलिंग झाली, भरपूर रोस्टिंग झाली. मग बऱ्याच लोकांचे असे क्लेम्स आले की त्याच्या मेंटल हेल्थवरती पण त्याचा परिणाम होतो, कारण भले तो ओव्हर कॉन्फिडंट पण तो लहान आहे. जे काही त्याने बोललं ते त्याचं वय आपण नाही विसरू शकत. मग ह्याच्यावरती तुमचं काय टेक आहे की म्हणजे तुमच्या वेळेस किंवा इव्हन आमच्या वेळेस लहान असताना एक सोशली काय बोलतो, सोशली खूप कॉन्शियस असायचो आम्ही की 4 लोकांपेक्षा जास्त लोक आले, घरी पाहुणे आले किंवा जास्त, एक कॉन्फिडन्स म्हणता येणार नाही पण एक भीती म्हणा, एक थोडं एक असायचं. आत्ताच्या मुलांमध्ये ते तितकं नाही बघायला मिळत. मुलं रादर कॉन्फिडंट आहेत, पण मग ह्याचा कुठे ना कुठे एक दुष्परिणाम पण होतोय मला वाटते, जिथे मुलांनाही बाउंडरीज कळत नाहीत असं आहे, किंवा दे आर टू इनोसेंट टू नो. नाही, आपण आधी बोललो ना, पॅरेंटिंग इट्स रिअली इम्पॉर्टंट. म्हणजे जर घरामध्ये जर लिमिटेशन जर ठेवल्या असत्या काही गोष्टींना घेऊन, बरोबर, तर मे बी हा प्रकार झाला नसता. पण खूप फ्रेंडली, ओपननेस, प्रत्येक थॉट्सचं ओपनली वेलकम करणे. ओके. आता तो मुलगा मी पूर्ण बघितलं नाही, बट 1-2 रील्स मधनं मी ते बघितलंय. तो ज्या एज मध्ये आहे त्याची ती एज अजूनही डेव्हलपमेंटल एज म्हणून कन्सिडर एक्झॅक्टली. म्हणजे वयाप्रमाणे तो ऍक्च्युअली खूप यंग आहे, खूप लहान आहे. अजूनही त्याचं एक प्रॉपर अंडरस्टँडिंग डेव्हलप नाही झालं. बरोबर. आणि त्यामुळे होऊ शकतं
ज्या पद्धतीचं एक्सपोजर आहे त्याच्यापुढे, त्या एक्सपोजरमुळे तो तसा तयार झाला. लुक, बिहेवियर इज ऑल अबाउट ट्रेनिंग. राईट. कंडिशनिंग. डायरेक्टली ट्रेनिंग असू शकतं किंवा इनडायरेक्ट ट्रेनिंग असू शकतं. म्हणजे इनडायरेक्ट ट्रेनिंगमध्ये घरामध्ये जर प्रत्येक गोष्टीला त्याच्या रिइन्फोर्स मिळत असेल, म्हणजे त्याचं चुकतंय तर त्याच्यावरती तरीही त्याला हसून रिप्लाय करणे. I'll give you one example. लाईक एक मुलगा आहे, तो आजी आजोबांना असा गालावरती मारतोय, छोटा मुलगा, राईट. आणि आजी आजोबा सुद्धा त्याला हसून रिप्लाय करताय आणि त्याचे लाड करतायत. आता हा मुलगा मोठा होतोय, त्याच्या हातातलं बळ वाढू लागलंय आणि जेव्हा तो मारतो ना तेव्हा ते लागतं. आता अशा वेळेस आजी आजोबा चिडतायत. हा मुलगा कन्फ्युज आहे की त्याला कळत नाही लहानपणापासून तर मला ह्या ऍक्टला घेऊन रिइन्फोर्समेंट मिळालं, हसून रिप्लाय करायचे, सगळे माझे लाड करायचे, तेच मी आता करतोय. मग आता ह्यांच्या प्रतिक्रिया काय बदलल्या? सो बेसिकली ह्याला आपण कन्फ्युज केलंय. ह्या मुलाला जर सांगितलं असतं की आता त्याच वेळेस की बाबा दिस इज अनडिझायरेबल बिहेवियर, हे योग्य नाहीये किंवा तेव्हा त्याची अंडरस्टँडिंग मे बी तिथे डेव्हलप झाली असती. बट आता हा मोठा झालाय, ते आपल्याला लागू लागलंय, त्यामुळे आपल्याला वेदना होत आहेत, म्हणून आपण त्याला चिडतोय, त्याच्यावरती चिडतोय. तर मग अशा वेळेस ह्यात मुलाचं आय डोंट थिंक काही खास चुकतंय. त्याला शिकवल्याच गेलं नाही, त्याचं बिहेवियर तसं ट्रेन नाही केलं गेलं. सो तुमचं असं म्हणणं आहे की मुलांवरती जी कंडिशनिंग म्हणजे जी ट्रेनिंग त्यांना मिळते ही खूप कमी वयापासूनच सुरू व्हायला पाहिजे. तुम्ही कुठल्या वर्तनाला रिइन्फोर्स करताय, कुठल्या वयामध्ये कुठल्या वर्तनाला त्याच्या प्रबळ करताय, हे पालकांच्या अंडरस्टँडिंग वरती आहे. बरोबर. आणि चाइल्ड रेअरिंग इज नॉट ओनली द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पॅरेंट्स. जेही लोक आहेत आजूबाजूला त्या सगळ्यांची जबाबदारी आहे. बरोबर. आणि चाइल्ड रेअरिंग इज अ टीम वर्क. राईट. ते फक्त दोघांच्या काय म्हणतात, दोघांचीच जबाबदारी आहे. मे बी मॅक्सिमम जबाबदारी त्याची असेल, पण बाहेरही मुलं बऱ्यापैकी समस्यात्मक वर्तन दाखवतात. मग बाहेर कोण मॉडिफाय करणार त्यांना? बाहेरही त्या वर्तनाला ऍक्सेप्टन्स मिळतंय समाजामध्ये. मग अशा वेळेस त्या अनडिझायरेबल बिहेवियरला म्हणा किंवा समस्यात्मक वर्तनाला ज्या पद्धतीने रिइन्फोर्समेंट मिळतं, तर तो स्वतःला म्हणतो ना की हे जे मी करतोय ते योग्यच आहे, कारण या गोष्टीला घेऊन ऍक्सेप्टन्स आहे. मी जर खूप जास्त अभ्यास केला तर मला मुलं चिडवतात, आणि समजा मी जर एखाद्याला 2 ठेवलेत गणपती तर मला डोक्यावरती घेतात. अच्छा, बरोबर. तर मग मुलगा कुठे वळेल? अल्टिमेटली तो त्या प्रॉब्लेम बिहेवियर कडे वळेल ना, जिथे त्याला रिस्पॉन्स पॉझिटिव्ह मिळतो. येस. आणि एक दिवस हाच मुलगा गुंड बनेल. बरोबर. सो दिस इज द प्रोसेस. म्हणजे तुम्ही एका व्यक्तीला ओव्हरऑल कशा पद्धतीने डिरेक्ट करताय, लाईफला कसं डिरेक्शन देताय, इट ऑल डिपेंड्स अपॉन युअर एक्सपोजर. त्यांचं फाउंडेशन हेच सेट व्हायला हवं कमी वयात. अगदी बरोबर. आणि मग ही मुलं मोठी झाल्यानंतर ना त्यांना सुधारणं खूप कठीण होतं. बरोबर. फ्लेक्झिबिलिटी त्यांच्यात ती उरत नाही ते अगदी. आणि ही मुलं मग ड्रग्स, अल्कोहोल, सिगारेट. आता माझ्या रिहॅबमध्ये जर तुम्ही बघाल तर जवळपास ह्या एजची मुलं 60% असावीत. हा ना, 60% म्हणजे मेजॉरिटीच. ह्यूज. आणि म्हणजे विचार करण्याकरिता खूप मोठी समस्या आहे ही. फक्त कौटुंबिक समस्या नाही, ही सामाजिक समस्या आहे. मग इथे एक गोष्ट माझ्या लक्षात येते, मी बऱ्याच पेरेंट्सचं हे ओपिनियन घेतलं आहे की पेरेंट्स त्यांच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतात मुलांना चांगली पेरेंटिंग देण्याची, पण स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा बाहेरच्या सराउंडिंगमध्ये खेळायला जातात, तर तेव्हा ते दुसऱ्या ज्या मुलांबरोबर सोशलाइज करतात, पियर्स म्हणा त्यांच्याकडून काही गोष्टी अशा शिकून येतात, लँग्वेज म्हणा किंवा काही ॲक्शन्स, काही ॲक्टिव्हिटीज ज्या त्यांना असं वाटतं की हे करतात, माझ्या वयाची सगळी मुलं करतात, हे नॉर्मल आहे. मग ह्या गोष्टींना घेऊन पेरेंट्स खूप बोलतात ना, प्रॉब्लेमॅटिक वाटतं पेरेंट्सना मुलांचं ते बिहेवियर, आणि त्यांना ते टॅकल नाही करता येतं. बिकॉज कुठे ना कुठे स्कूल टायमिंग जो आहे तो दिवसाचा मॅक्झिमम टाईम आहे. त्यात पेरेंट्स वर्किंग असतात, त्यामुळे मॅक्झिमम टाईम मुलांना देता येत नाही.
मग त्यांना बऱ्याच वेळा असं होतं की हे कुठून शिकतात आणि आता आम्ही यांना सांगतो हे योग्य नाही तर त्यांना ते कळतही नाही, पटतही नाही. तर ह्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनला पेरेंट्सनी कसं टॅकल करावं? ओके, सो बेसिकली पालकांकडे तितका वेळ नाही की हा सिरियस इश्यूला ते ॲड्रेस करतील. ओके. त्यांची अपेक्षा मॅक्सिमम स्कूलकडनं असेल, राईट. शिक्षकांकडनं असेल. राईट. पॅरेंट्स दिवसभर कामाला जातात आणि रात्री झोपेच्या आधी 2 तास त्यांच्याकडे असतात. बरोबर. 2 तासात त्यांनी जेवण करायचं आहे आणि मुलांनाही अटेंड करायचं आहे. आणि अशा वेळेस पालक मे बी व्यवस्थित गाईड करू शकणार नाही, कारण त्यांच्याही लिमिटेशन्स आहेत. बरोबर. ते थकलेले असतील असं आपण गृहीत धरूया. सो अशा वेळेस बेसिकली काय होतं ना, WHO ने अशा 10 लाईफ स्किल वरती खूप छान मॉड्यूल्स बनवले. अच्छा. त्यामध्ये डिसिजन मेकिंग आहे, पिअर ग्रुप मॅनेजमेंट आहे, ओके. क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग आहे. अशा विविध 10 पद्धतीच्या लाईफ स्किल एज्युकेशनवरती भर दिला आहे. जे मुलांसाठी आहे. मुलांसाठी, शाळकरी मुलांकरिता आहे. स्कूलमध्ये ते कंपल्सरीच आहे. अच्छा, म्हणजे ते स्कूल कडून आहे. स्कूलमध्ये ते कंपल्सरी होणे आवश्यक आहे. कारण मेट्रोजमध्ये मोस्टली न्यूक्लिअर फॅमिलीज राहतात. बरोबर. सगळेच व्यस्त आहेत. अशा वेळेस स्कूलमध्ये ही मुलं 7 ते 8 तास राहतात. बरोबर. मग अशा वेळेस लाईफ स्किल एज्युकेशन कंपल्सरी करण्याची गरज का वाढली WHOला किंवा इतक्या मोठ्या ऑर्गनायझेशनला? कारण त्यांनी हा अभ्यास करून त्या इंट्रोड्यूस केल्यात आणि ते आजचं नाहीये, हे भरपूर जुनी गोष्ट आहे. पण अजूनही अवेअरनेस नाही. अवेअरनेस पण आहे ना. स्कूल्समध्ये काउन्सिलर्स आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत. बरोबर. पण शाळा त्यांना इतर गोष्टींमध्ये जास्त व्यस्त करतायत. बरोबर. सो हे जे डिसिजन मेकिंग जर आपण व्यवस्थित शिकवलं मुलांना, तर मुलाला कळेल की कुठल्या पद्धतीने वागायला हवं. प्रॉब्लेम सॉल्विंग ही स्किल जर आपण त्याला शिकवली, हे खूप छान कौशल्य आहे. त्याला मराठी समस्या परिहार म्हणतात. तर डेली लाईफ मध्ये येणाऱ्या भरपूर समस्या आहेत ना त्याला. बरोबर. तो व्यवस्थित सॉल्व्ह करू शकेल त्याचा. इंडिपेंडेंटली सॉल्व्ह करू शकेल. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये तो अडकलाय. बरोबर. आणि ही लाईफ स्किल आपण त्याला शिकवली क्रिटिकल थिंकिंगची, ही विल बी एबल टू सॉल्व्ह हिज प्रॉब्लेम. मुली सुद्धा ह्यामध्ये गुंतत चालल्यात. म्हणजे मी आजच्या घडीला जेंडर ला घेऊन मेल फिमेल दोघांनाही एकाच ह्याच्यात बघतोय. भरपूर असे ग्रुप्स आहेत ज्यामध्ये जवळपास सारख्या सवयी आहेत. माझ्या क्लिनिकमध्ये येणारी मुली सुद्धा जवळपास सेम कंप्लेंट करणारी आहेत. राईट. सो ह्या स्किल्स, लाईफ स्किल एज्युकेशनवरती जर आपण फोकस केला ना शाळेमध्ये, माझ्याकडे जवळपास प्रत्येक स्किलला घेऊन 10 डोमेन्स आहेत. म्हणजे 6 ते 8 वर्षाच्या मुलाला प्रॉब्लेम सॉल्विंग कसं शिकवायचं, 8 ते 12 वर्षातल्या मुलाला प्रॉब्लेम सॉल्विंग कसं शिकवायचं, प्रत्येकाला शिकवण्याचा एक वेगळा फॉर्म्युला आहे, वेगळं तंत्र आहे. सो अशा वेळेस शाळेमध्ये अशा पद्धतीचे वर्कशॉप्स रेग्युलर बेसिसवरती होणे महत्वाचं आहे. पॅरलली पालकांनाही ह्या गोष्टीचा अवेअरनेस देणे आवश्यक आहे. कारण पालकांना तो वेळ नाही आणि पालकही अवेअर नाही की माझा मुलगा व्यवस्थित डिसिजन घेऊ शकतो की नाही, माझा मुलगा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो की नाही. राईट. सो अशा वेळेस मला वाटतं शाळेने एक बॅलन्सिंग जर भूमिका निभवली तर पालकांनाही ते एज्युकेट करू शकतात आणि मुलांनाही व्यवस्थित ट्रेन करू शकतात आणि पालकांना त्याविषयीचा अवेअरनेस येईल आणि पालकही हळूहळू जागृत होईल त्या गोष्टीला घेऊन. राईट. सो मला वाटतं हा एकंदरीत कलेक्टिव्ह प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी सोल्युशन पण कलेक्टिव्हच असेल. राईट. जसं तुम्ही मेन्शन केलं, तुमच्या रिहॅबमध्ये 60% जो क्राऊड आहे तो चिल्ड्रन, टीनेज, येस, इव्हन मोबाईल अडिक्टेड. राईट. सो काही मानसिक आणि शारीरिक आजार हे मुलांमध्ये आता जास्त बघण्यात येतात. शारीरिक कॅटेगरीमध्ये म्हणाल की तो ओबेसिटी सध्या आय थिंक #1 वरतीच आहे. आणि मानसिकमध्ये बघायला गेलं तर माझ्या अभ्यासात जे आलंय की ADHD हे लहान मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात आता या गेल्या काही वर्षात नजरेत येतं. किंवा आधी असेल पण पेरेंट्सना अवेअरनेस नसेल की ही नाही. आपण ADHD ही जी टर्म आहे ना त्याला अटेन्शन डेफिशिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर असं म्हणतो. ADHD हा टिपिकल न्यूरो बिहेवियरल डिसऑर्डर आहे. राईट. आपल्याला नेहमी ADHD आहे की हा रेसलेस आहे, ओके, ह्यामध्ये थोडा अवेअर होणं आवश्यक आहे. ADHD इज अ टिपिकल डिसऑर्डर. राईट.
पण आपल्याला रेसलेस मुलाला ADHD म्हणण्याची सवय झाली. मग ह्यांच्यामध्ये बायफर्केट सो कसं? बेसिकली रेसलेसनेस हा एन्व्हायरमेंटल मॅनिप्युलेशनचा पार्ट आहे. ओके. म्हणजे आता रील्स बघूया आपण. रील्स जास्तीत जास्त 10 सेकंदाच्या वरती नसावेत. राईट. बरोबर. तर आपण ह्या ब्रेनला ट्रेन करतोय 10 Attention सेकंदानंतर span. दुसरी ऍक्टिव्हिटी हवी मला. ओके. अर्ली एज मध्ये जर हे होतंय 10 सेकंद हे झालं की लगेच दुसरं, लगेच तिसरं, लगेच मग आपण असं चौथं. म्हणू शकतो रेस्टलेसनेस ही गोष्ट मुलांमध्ये इंड्यूस इंड्यूस होतंय. ओके. आणि रेसलेसनेस डेव्हलप करतोय आपण नॉर्मल मुलांमध्ये. एव्हरीडे ऍक्टिव्हिटीज मध्ये जे पेरेंट्सच्या लक्षात नाही येते की गंमत ही आहे की आपण ते होऊ देतोय. बरोबर. आणि हा प्रकार एका मोठ्या आजारामध्ये कन्वर्ट होतोय हळूहळू हे आपल्याला माहिती नाही. बरोबर. आणि त्याला पुढे जाऊन खूप मोठं इंटरव्हेन्शन आणि ट्रीटमेंटची गरज असेल. सो हा रेसलेसनेस हा एन्व्हायरमेंटल रिझन्समुळे येतोय. ADHD हा प्रकार पूर्णतः न्यूरोलॉजिकल आहे. ओके. दॅट्स अ वायरिंग पार्ट. पण मग आयदर वेज पेरेंट्सनी कसं, मग ते रेस्टलेसनेस असो किंवा ADHD प्रॉपर कंडिशन असो, पेरेंट्सने आयडेंटिफाय कसं करावं? फॉर एक्झाम्पल मुलगा एका ठिकाणी टॉलरन्स त्याचं खूप कमी असेल. म्हणजे त्याला जर म्हटलं एक 5 मिनिटं बस आणि हे काम कर, सो तो 5 मिनिटंही बसू शकणार नाही. किंवा मग आपल्याशी बोलतोय, आपल्याला असं वाटतोय पण तो दुसरीकडे बघतोय, काहीतरी भलतंच करायचा प्रयत्न करतोय. मोस्टली घरात एका ठिकाणी न बसणे, एक स्क्रीनिंग पॉइंट जर बघितला, एका ठिकाणी न बसणे. किंवा इव्हन जेवणालाही बसते वेळी बरेच टँट्रम्स असतात त्याचे. टँट्रम्स दाखवणे, लगेचच गोष्टी किंवा त्यांच्या डिमांड पूर्ण होत नसेल तर लगेचच तो रिॲक्ट होतो किंवा रडतो किंवा ओरडतो, स्क्रीम करतो. सो असे भरपूर बिहेवियरल ऑब्झर्वेशन मी सांगू शकतो ज्यामध्ये पालकांना एक आयडिया येईल की हा रेसलेस मुलगा आहे आणि त्याच्यामध्ये पेशन्स डेव्हलप करण्याची गरज आहे. एक टिपिकल ADHD जर डायग्नोज करायचं असेल तर त्याला एक प्रॉपर सायकोलॉजिस्टकडे जाऊन तुम्ही ते सायकोलॉजिकल टूल्स वापरून असेसमेंट करून ADHD डायग्नोज करू शकतो. पण रिडायग्नोज सुद्धा व्हायला हवं, कारण बरेच सायकोलॉजिस्ट ADHD नसलेल्या मुलांना सुद्धा ADHD डायग्नोज करतात. आय एम नॉट सेइंग की त्यांच्याकडे ते पोटेन्शियल नाही आहे, बट डायग्नोसिस मध्ये थोडं मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं. सेकंड ओपिनियन ज्याला म्हणतो आपण, की ते एक्सपर्ट कडनं ते ओपिनियन घ्यायला हवं की हा खरंच न्यूरोलॉजिकल इश्यू आहे की हे लर्न किंवा अक्वायर्ड बिहेवियर आहे. राईट. सो रेसलेसनेस मोस्टली हा अक्वायर्ड प्रकार आहे, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे डेव्हलप झालेला. ओके. ह्याचबरोबर खूप पेरेंट्सची पण आणि बाकी लोक जे मुलांना हँडल करतात एव्हरीडे बेसिसवरती, त्यांची कंप्लेन अशी आहे की मुलं खूप ओव्हर सेन्सिटिव्ह झाल्यात. न्यूजमध्ये पण बघायला येतात की स्कूलमध्ये टीचर्सनी जर ओरडलं तर मुलांना ते हँडल होत नाही, त्यांना म्हणजे ॲग्रेशन हँडल होत नाही म्हणू शकतो. किंवा घरी पण पेरेंट्सने काही डिमांड्स पूर्ण नाही केल्या तर मुलांचे टँट्रम्स भरपूर आहेत. तर ह्या गोष्टींकडे कसं बघायचं आपण? त्याकरिताच प्रत्येक स्कूल्समध्ये सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर असतात. राईट. आणि वेळोवेळी त्यांची काउन्सिलिंग होणं आवश्यक आहे. बिहेवियर मॉडिफिकेशनवरती काम होणे आवश्यक आहे. बिहेवियरल ट्रेनिंगवरती काम होणे आवश्यक आहे. आपण शाळेमध्ये सुद्धा त्या पद्धतीचं वातावरण तयार करणे आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या मुलाला कोणी टीज करत आहे, इमिजिएट ऑब्झर्वेशन शाळेचं असणं आवश्यक आहे. बरोबर. जर मुलगा जर टीज होतोय, राईट, बुली होतोय, अशा वेळेस शाळेची जबाबदारी आहे त्यावरती लगेचच ऍक्शन घेणे. एक स्कूल मेलबॉर्नमध्ये आहे, खूप छान स्कूल आहे. ते जसं त्यांना कळतं की हा मुलगा टीज होतोय किंवा बुली होतोय, ते ह्याला टार्गेट नाही करत जो बुली होतोय. बुली करणाऱ्यांना ते शिकवतात की तुम्ही ह्याच्याशी कसं डील करायला हवं.
तो खूप सेन्सिटिव्ह आहे. आपण सगळे सेन्सिटिव्ह आहोत, बरोबर कोणीच असं ओव्हर सेन्सिटिव्ह नसतं. बरोबर पण आपण कशा पद्धतीने त्या प्रकाराला बघतो आणि रिॲक्ट करतो ते जास्त महत्वाचं आहे. बुली करणाऱ्यालाही माहिती नाही की तो बुली बुली करतोय. करतो असंही होतं लहान मुलांमध्ये की बरोबर मोस्टली ते आहे. बरोबर त्यांना ते नॉर्मल वाटतं, कारण ज्या पद्धतीचे ते व्हिडिओज बघतात किंवा ज्या पद्धतीचं एक्सपोजर आहे त्यांना माहीतच नाही की नॉर्मल वर्तन काय आहे आणि नॉर्मल वर्तन काय नाही आहे. आणि आय थिंक रोस्टिंग कल्चर आता खूपच जनरल झालं, म्हणजे हॉरिबल गोष्ट आहे ती. नॉर्मलाइज झाली आहे ती गोष्ट. हा पण ती हॉरिबल आहे. हा, म्हणजे ती एक बरोबर म्हणजे युट्यूब वरती आपण जे व्हिडिओज बघतोय, बरोबर स्टँडअप कॉमेडियन एकत्र Right. येतात आणि मग एकमेकांना रोस्ट रोस्ट करतात, करतात कुठल्या भाषेमध्ये रोस्ट करतात, कशा पद्धतीचे शब्द असतात, त्यामध्ये लिमिट क्रॉस होते. म्हणजे Limit cross लास्ट टाइम एक कुठला तरी पॉडकास्टर आलेला आणि काहीतरी त्याने ते वक्तव्य केलं आणि मग त्याच्या अगेन्स्ट भरपूर चार्जेस लावण्यात चार्जेस आले वगैरे आले. बरोबर. सो आणि हे कंटेंट मुलं कन्झ्युम करतात त्यांना ते नॉर्मल वाटते ना, बरोबर कारण ते तुम्ही एक जबाबदार मीडिया म्हणून काम करताय. बरोबर ते तुम्हाला इमिटेट करतील, बरोबर कारण दे कॉल देमसेल्फ इन्फ्लुएन्सर. अँड दे आर ॲक्च्युअली इन्फ्लुएन्सिंग. हा, and they are influencing. They should be aware what kind of influence they are. सो रिसेंटली एका इन्फ्लुएन्सरचं हे कमेंट होतं की जर कमी वयाची मुलं माझा कंटेंट येऊन यूट्यूबवर बघतायत, स्टँडअप कमेडियनच आहे तो, तर इथे पेरेंट्स आर फेलिंग. कारण तो म्हणतो जेव्हा मी ह्या वयाचं होतो तेव्हा आम्हाला इंटरनेटचा ॲक्सेस होता, पण आमच्या पेरेंट्सच्या बाउंड्रीज आणि रेस्ट्रिक्शनमुळे आम्हाला तर हा एक्सपोजर नाही मिळाला. सो आम्ही कंटेंट काय प्रोड्यूस करतो ह्याच्यापेक्षा इट इज पेरेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी की ते त्यांच्या मुलांना कशा पद्धतीने हँडल करतायत, त्यांना किती एक्सपोजर देत आहेत. हा खूप मोठा बेजबाबदारपणा आहे त्याचा. व्हेरी रिस्पॉन्सिबल स्टेटमेंट राईट. जर तो इन्फ्लुएन्सर आहे तर ही त्याची जबाबदारी आहे की तो जो समाजामध्ये कंट्रीब्यूट करतोय आणि त्याचा परिणाम लहान मुलांवरती होतोय, त्याने त्याचा कंटेंट लिमिटेड ठेवावा. त्याने सरळ सरळ त्याचे स्टँडअप शोज करावेत, गॉट इट. त्याने ते तिकिटा विकाव्यात, जे काही करायचं पैसे कमवावेत. पण त्याचा जर परिणाम जर चाइल्ड डेव्हलपमेंटवरती होतोय, मुलांच्या मनावरती होतोय, तर अशा वेळेस एक जबाबदार व्यक्ती म्हणून, एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्याने ते टाळायला हवं. म्हणजे त्याच्याकडनं हे स्टेटमेंट येणं ते खेदजनक आहे. म्हणजे नकोच व्हायला, हे स्टेटमेंट करायलाही नको होतं त्याने. हे स्टेटमेंट इटसेल्फ अ रिस्पॉन्सिबल स्टेटमेंट. ओके, त्यांचं ऑब्व्हियसली असं ओपिनियन असणार की आम्ही किती लोकांची जबाबदारी घेणार. हा, म्हणजे तो फक्त त्याच्यापुरता मर्यादित आहे, तो स्वार्थी भाव आहे. बरोबर. आणि तो सोशल इन्फ्लुएन्सर आहे असं म्हणण्यापेक्षा तो घातकच आहे समाजाला. बरोबर. सो निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असेल तर त्या कंटेंटने तर. आणि मुलं इमिटेट करताय तुम्हाला, करतात, हे लक्षात तर घ्या तुम्ही. म्हणजे काही काही मुलं लिटरली, आता काही काय म्हणतात त्याला, शक्तिमान सारख्या सिरियल आलेल्या आमच्या काळामध्ये, तेव्हा हिरोईक एक काय बोलतो आपण, हिरोईक इमोशन असायचं मुलांमध्ये. मग काय, म्हणजे कितीतरी अशी ऍक्सिडेंट झालेत. म्हणजे मी शक्तिमान म्हणतोय आणि बिल्डिंग वरनं उडी मारतोय, राईट, जम्प करतोय. त्यांना ते डिफरेन्शिएट नाही करतात की अननॅचरल आहे किंवा हे रिस्की आहे. म्हणजे त्यावेळेस त्या सिरियलचे जे ऍक्टर होते ते आधी सांगायचे की बाबा हे सगळं काल्पनिक आहे, असं कोणी करू नये. बरोबर. आणि ते अवेअरनेस पण करायचे समाजामध्ये जाऊन की जे आम्ही करतोय ते फक्त मनोरंजनाकरिता आहे, तसं तुम्ही करू नका. म्हणजे त्या गोष्टी फिजिकली त्या गोष्टी थोड्या हानिकारक होत्या. आता हे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत आपण म्हणजे त्यांचं कंटेंट इमोशनली मेंटली हानिकारक आहे. त्यामुळे ते लक्षात येत नाही आपल्या की हे हानिकारक आहे, पण जोपर्यंत मुलं ते इमिटेट करत नाहीत, अचानक एखादा मुलगा येतो आणि आईबाबांना काहीतरी रोस्ट करून जातो. बरोबर. म्हणजे काही पण कुठल्या शब्दात तो लँग्वेज बॅरियर उरलेलं नाहीये. बरोबर. आणि जर त्या वर्तनाला पालकांनी जर इन्फोर्स केलं तर ते कंटिन्युअस बिहेवियर, मग ते बाहेर फ्रेंड्स मध्ये, रिलेटिव्स मध्ये, आई बाबांना जर म्हणतोय तर बाहेर बोलायला काय प्रॉब्लेम. बरोबर. सो दिस इज व्हॉट लर्न बिहेवियर. आणि मोस्टली ज्या वातावरणात मुलं वाढतायत ते वातावरण खूप, म्हणजे आय एम नॉट सेइंग की खूप
आदर्श आदर्श असायला हवं, पण काहीतरी मर्यादा असायला हव्यात. मग मुलांमध्ये मेंटल हेल्थला घेऊन पण अवेअरनेस आहे का? तुम्हाला असं वाटतं की काही गोष्टी म्हणजे बाउंड्री क्रॉस होऊन आपण म्हणतो तसं होतं आहे की लाईक वी सी नावडेज पीपल लोकं खूप इझिली बोलतात की डिप्रेशन आहे, हम्म. एन्झायटी आहे, हो. OCD आहे आणि 8वी-9वीची मुलंसुद्धा हो. स्टडी अभ्यासाचा लोड हँडल होत नसेल किंवा काही फ्रेंड्सबरोबर आर्ग्युमेंट झाले की आय एम डिप्रेस्ड येस. किंवा मला एन्झायटी होतीये. ते एका दृष्टिकोनानं म्हणू शकतो आपण अवेअरनेस आहे मानसिक स्वास्थ्याला घेऊन, बट ज्या टर्म्सचा ते वापर करतात की मी डिप्रेशनमध्ये आहे, ते हे मे बी प्रॉपर नर्वसनेस. मेडिकल टर्म्स आहेत आपण म्हणू बट ते शकतो. होऊ शकतं ते नर्वसनेस असावं Right. किंवा भीती असावी एखाद्या गोष्टीची किंवा परफॉर्मन्स एन्झायटी असावी. मोस्टली एक्झामच्या वेळेस परफॉर्मन्स एन्झायटी Anxiety दिसते होते, right. मुलांमध्ये. कॉम्पिटिशन इतकी वाढली की जर मी मागे राहिलो तर कमीपणाची भावना, राईट. सेल्फ एस्टीम Self डाऊन esteem, होतो, right. सेल्फ रिस्पेक्ट डाऊन होतो, कॉन्फिडन्स डाऊन होतो, तर तो परफॉर्म करू शकत नाही. बरोबर. सो अशा वेळेस बरीच मुलं आहेत ते मला कॉल करतात, म्हणतात की सर असं असं आहे, मी माझ्या पालकांसोबत बोलू शकत नाही म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. ते सांगतात त्यांचे इश्यूज. सो दिवसातनं कमीत कमी 5 ते 6 कॉल तरी येतात मला असे. राईट. सो आणि माझ्यासारखेच असे भरपूर सायकोलॉजिस्ट आहेत जे अशा पद्धतीचे कॉल्स अटेंड करत असावेत. एका अँगलने असं आपण म्हणू शकतो की अवेअरनेस वाढतोय डेफिनेटली, अवेअरनेस वाढतोय. आणि ते ते त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न सुद्धा करताय प्रॉपर right. चॅनल थ्रू. चॅनल थ्रू. राईट. ओके. राईट. ते प्रॉपर प्रोफेशनल मदत घेण्याचा प्रयत्न करतात, पण पालक त्या गोष्टीला प्रॉब्लेम म्हणून बघत नाहीत. बघत नाहीत. बऱ्याचदा असं वाटतं, म्हणून ते बहुतेक पालकांना सांगत नसावेत. आणि इथे कुठेतरी एक एज फॅक्टर, एज डिफरन्स येतो की हो. बरेच पेरेंट्स असं बोलतात की आमच्या वेळेस नव्हते हे प्रॉब्लेम्स, हा. आम्हाला नाही वाटायचं म्हणजे Correct. यू नीड अ सायकॉलॉजिस्ट किंवा एन्झायटी होते किंवा काय. करेक्ट. आमच्या वेळेस ते नॉर्मल होतं, आम्ही त्या लाईफला नॉर्मल म्हणून घेतलेलं. राईट. आम्हाला नाही माहिती होतं की आम्ही डिप्रेशनमध्ये आहोत. राईट. आम्हाला नाही माहिती होतं की याला एन्झायटी म्हणतात. आम्हाला नाही माहिती होतं की हा नर्वसनेस आहे. म्हणजे परीक्षेमध्ये काही सुचलंच नाही तर लिटरली शिक्षक सुद्धा बदलायचे. राईट. राईट. आता त्या गोष्टीला क्लिनिकली ॲड्रेस करता येतं. सो मुलांना अवेअरनेस वाढते बऱ्यापैकी. आणि मग हे जे तुम्ही बोललात, आपण पुन्हा तिथेच येऊ की अडिक्शनचे केसेस भरपूर आहेत, त्याचं काय कारण असावं आणि मग हाऊ टू टॅकल दॅट ॲज वेल. ओके. सो बेसिकली अडिक्शनमध्ये पिअर ग्रुप प्रेशर अतिशय मोठा फॅक्टर आहे का? हो, खूप अच्छा. मोठा रोल प्ले करतात. आज मुंबईमध्ये म्हणा किंवा नवी मुंबईमध्ये म्हणा, प्रत्येक शाळेच्या बाहेर सहज उपलब्ध होणारं ड्रग अवेलेबल आहे. अच्छा. सहज उपलब्ध होणारं ड्रग. ओके. म्हणजे तुम्ही पोलिसांकडनं पण तुम्ही हे कन्फर्म करू शकता की इतकी मोठी अवेलेबिलिटी आहे. ओके. आणि शाळेबाहेर सुद्धा. ओके. कॉलेजेस पण आहे, स्कूल्स. स्कूल्स, लिटरली स्कूल्स. म्हणजे टीनेज तर खूप सहज अट्रॅक्ट होतात त्या गोष्टीकडे. कॉलेजेस तर आहेच आहे. सो एक जर तुम्ही असं यू आर इन अ मीडिया सेक्टर, सो असं एक रिपोर्टिंग जर तुम्ही कराल तर खूप मोठा डेटा तुमच्याकडे अवेलेबल होईल. तर ह्या सगळ्या प्रकाराची उपलब्धता सगळीकडे आहे. अच्छा. मग अवेलेबिलिटी एक मोठा फॅक्टर खूप आहे. मोठा फॅक्टर. पिअर प्रेशर आहे. पिअर प्रेशर तर आहेच आहे डेफिनेटली. आणि पिअर प्रेशर आल्यानंतर ते अवेलेबल पण आहे ना. बरोबर. तो म्हणजे चल एक बार एक डोज लेके देखते कैसा होता है. राईट. आपण करून बघूया. बरोबर. आणि तो करतो सुद्धा, आणि हळूहळू त्यात तो फसत जातो. एकदा तो त्यात एंट्री केली तर त्यातनं बाहेर पडणं इतकं सोपं नाहीये. बरोबर. आणि ते पॅथॉलॉजिकली कन्वर्ट होतं. राईट. बॉडीची आणि माइंडची डिपेंडन्सी त्या ड्रगवरती इतकी होती की त्याला माहित आहे की मी जास्त करतोय, पण हेल्पलेस आहे, तो करूच शकत नाही काय. म्हणजे अल्टिमेटली त्याला एक रिहॅबिलिटेशनच एक पर्याय उरतो. तर ही जी अवेलेबिलिटी आहे, सहज उपलब्धता, पूर्वी हे सहज उपलब्ध नव्हतं. आता ते सहज आहे, अगदी किराणा दुकानासारखं आहे. हो ना. म्हणजे साखर आणायला गेलं
साखर मिळते तसंच हे ड्रग इझिली मग इथे तर पेरेंट्स पण आय डोंट थिंक जास्त काही करू शकतात. काय करतील ते? बरोबर. म्हणजे त्यांचं नियंत्रण घरात असेल, बरोबर. बाहेर मुलगा काय करतो नाही माहिती त्यांना. आणि यामध्ये पालकांना आपण बिलकुलच दोष देऊ शकणार नाही नाही. देऊ शकत. बरोबर. ही सिस्टीम आहे, ही उपलब्धता आहे, हा व्यवसाय आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच ठिकाणी पेरेंट्स ती बाउंड्रीज ठेवत नाहीत मुलांशी ॲज अ पेरेंट राहण्याची. आणि बऱ्याच वेळा फ्रेंडशिप म्हणून हो हो ते इतकं क्रॉस होतं की तुम्ही म्हणता जसं एकत्र ड्रिंक करू, एकत्र स्मोक करूया. मग हे पण कुठेतरी या गोष्टींना नॉर्मलाइज केल्यासारखंच आहे. ऍक्सेप्टन्स वाढते ना मग जर आपण स्मोक करू शकतो तर मग आपण हे का नाही? डेफिनेटली हा एक फॅक्टर पण येतो. डेफिनेटली आहे. म्हणजे मी अशी पालक बघितले की दोघेही स्मोक करतायत. राईट. त्यांचं असं म्हणणं होतं की तू इतर लपवून, मुलांसोबत करण्यापेक्षा तू माझ्यासोबत कर. राईट. ओके. म्हणजे त्यांनी त्याला अशा पद्धतीने सोल्युशन दिलंय. आता प्रॉब्लेम असा आहे की हा मुलगा एका दिवसात एक पॅकेट सिगारेट ओढतोय. आधी एक ती भीती असेल की पेरेंट्सना कळेल. आता कम्प्लीट एक्सेप्टन्स आहे की पेरेंट्सच अलाव करतायत किंवा ज्या पद्धतीने डील करताय बरोबर ती पद्धत चुकीची आहे. तुम्हाला वाटतं की मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, पण हा क्लिनिकल प्रॉब्लेम आहे, हा पॅथॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुमची डिपेंडन्सी एखाद्या व्यसनावरती वाढते तेव्हा तो मानसिक आजाराच्या कॅटेगरीमध्ये येतो. बरोबर. आणि मग तुम्ही पालक म्हणून त्याला डील करू शकत नाही. बरोबर. क्लिनिकल हेल्प. आजाराला तुम्हाला प्रोफेशनलचीच गरज आहे. मग त्यासाठी बेस्ट आहे सायकोलॉजिस्ट तुम्हाला मदत करू शकतात, सायकॅट्रिस्ट तुम्हाला मदत करू शकतात, रिहॅब सेंटर्स तुम्हाला मदत करू शकतात. सो आय डोंट थिंक ती पद्धत योग्य आहे. आणि ती पद्धत डेफिनेटली रिइन्फोर्स करते अशा पद्धतीच्या वर्तनाला. आणि कुठल्याही पद्धतीचं ड्रग डिपेंडन्सी हे बिहेवियरल डिसऑर्डर मध्ये गणल्या जातं. पॅथॉलॉजिकल पार्ट आहे तो. कारण आपल्या बॉडीची आणि मेंदूची डिपेंडन्सी ती होते. नाही मिळालं तर रेस्टलेस होतो आपण. आणि त्यामध्ये विड्रॉल सिम्पटम इतके म्हणजे इतके डेंजर असतात की तो स्वतःला हार्म करेल, आजूबाजूच्या लोकांना हार्म करेल, घरातल्या वस्तू तोडेल, भरपूर गोष्टी घडतात. ही सिरियसनेस म्हणजे मला वाटतं मुलांना जितकं अवेअरनेस मेंटल हेल्थ बद्दल आहे तितकंच अवेअरनेस कॉन्सिक्वेन्सचं पण असायला पाहिजे. असायलाच हवं. म्हणजे आपण अवेअरनेस प्रोग्राम करतोय. आता सिगरेटच्या पॅकेटवरती लिहिलेलं असतं ना, बघा ना, हार्मफुल आहे म्हणून. राईट. सिगरेट स्मोकिंग इज डेंजरस टू हेल्थ. राईट. तरी पण आपण स्मोक करतोच की. बरोबर. ह्याचा अर्थ आपण अवेअरनेस प्रोग्राम जे राबवले ते फेल आहेत. याचा अर्थ तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन देताय अवेअरनेसच्या नावाखाली. तुम्ही सेन्सिटाईज नाही करत आहात समाजाला. किंवा एक फॉर्मॅलिटी आहे, तितका स्ट्रॉंग एफर्ट नाही येतो. अप्रोच चुकीचा आहे अवेअरनेस करण्याचा. त्यांनी अवेअरनेस वरती फक्त इन्फॉर्मेशन शेअर केली आहे. बरोबर. राईट. पण संवेदनशीलता जर वाढवायची असेल तर सेन्सिटायझेशन प्रोग्राम राबवणे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे मला तुम्हाला जर सेन्सिटाईज करायचं असेल तर त्याकरिता एक प्रॉपर मेथड मी त्यामध्ये इन्व्हॉल्व करेल, ज्यामध्ये तुम्ही स्मोकला नाही म्हणायला शिकणार किंवा स्वतःला लिमिट करणार. फॉर एक्झाम्पल, माझा एक मित्र आहे ब्रिज कॅन्डीला, कॅन्सर सर्जन म्हणजे ऑन्को सर्जन आहे. तो म्हणतो, विशाल, माझं सकाळ सुरू होते मुलांना म्हणजे पेशंटला कापण्यापासून. इतकं डेंजर आहे. म्हणजे इतके पेशंट बघतोय तो. त्याचं ट्रीटमेंट नाही, त्याला फक्त कापायचं आहे. सर्जन आहे ना. राईट. तो म्हणतो मी फक्त कापतोय, तो पार्ट काढतोय. राईट. आणि जेव्हा मी एका ठिकाणी कॉलेजमध्ये गेलेलो आणि तिथे मी हे सगळे फोटोज दाखवलेत, व्हिडिओज दाखवलेत आणि त्यानंतरचे त्यांचे फेसेस दाखवलेत. म्हणजे ते बघायला खूप असं डिस्गस्टिंग होतं. डिस्टर्बिंग आहे. म्हणजे तुम्ही बघू शकणार नाही. इट इज लिटरली डिस्गस्टिंग. म्हणजे तुम्ही स्वतःला काय म्हणून घेतलंय, तुम्ही काहीच करण्याच्या लायकीचे राहत नाही. ही जी भीती मी तयार करतोय ना, ही इम्पॉर्टंट आहे. ते तुम्हाला कुठेतरी विचार करायला भाग पाडते. आणि ऍटलिस्ट त्या माध्यमातून तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला पुढे जाणार. बरोबर. तयार व्हाल. सो आपल्याला जनजागृती कार्यक्रम आता फेल आहेत. ज्या कॉन्सेप्टला घेऊन किंवा जे अप्रोचेस घेऊन आपण जातोय ते टोटली फेल आहेत. जर फेल म्हणजे ते सक्सेस असतं तर आज इतकं मोठं प्रमाण नसतं.
आपल्याला अजून इम्पॅक्टफुल थोडे इंटेन्स सेन्सिटायझेशन प्रोग्राम होणे अतिशय महत्वाचं आहे. ती संवेदनशीलता समाजामध्ये, समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक वयातल्या व्यक्तीला, स्कूल्समध्ये पण आय थिंक हे प्रोग्राम्स रन व्हायला हवे. स्कूल्समध्ये सुद्धा अगदी लहानपणापासून त्याविषयीची संवेदनशीलता वाढणे आवश्यक आहे. ह्याचा सारांश असा निघतो की मुलांमध्ये नंतर डेव्हलप होणारे सगळे प्रॉब्लेम्स, इश्यूज, ह्याचा बेस आहे चाइल्डहुड. डेफिनेटली कुठे ना कुठे पेरेंटिंग आणि अर्ली चाइल्डहुड जिथे त्यांचं फाउंडेशन जे आहे तिथेच त्यांना योग्य काय, अयोग्य काय, कोणत्या गोष्टी पॉझिटिव्हली रिएन्फोर्स करायच्या, निगेटिव्हली, हे महत्वाचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अगदी लहानपणापासूनच ही अंडरस्टँडिंग डेव्हलप होणे आवश्यक आहे की माझ्यासाठी योग्य काय, अयोग्य काय, माझा फायदा कशामध्ये आहे, मी कशामध्ये जास्त विकसित होऊ शकतो, माझी ग्रोथ कशामध्ये आहे, याविषयीची जो विचार करण्याची पद्धत आहे ती जर इम्प्लिमेंट होऊ लागली आणि ऑल्सो सोशली काही गोष्टी एक्सेप्टेड आहेत, काही नाही. म्हणजे ही तेच सांगतो ना, हा ना कुण्या एका व्यक्तीचा किंवा एका फॅमिलीचा पार्ट नाही आहे, ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे सामाजिक मानसिकता अतिशय महत्वाची, अतिशय महत्वाची. म्हणजे आमच्या गावात, म्हणजे आम्ही गावात राहिलेलो, म्हणजे माझ्या गावात मी एक चूक जर केली तर अख्खं गाव मला करेक्ट करायला रेडी आहे, कारण कुणीतरी मामा, कुणीतरी काका, कुणीतरी दादा असायचा. आता तो प्रकार नाही, आता नाही आहे. ते गाव पूर्ण जबाबदारी घ्यायचं माझ्या डेव्हलपमेंटची, मला शिकवायची, आणि इन अ गुड वे. आणि पालकांचं ऍक्सेप्टन्स होतं ना, बरोबर, की तुम्ही समजवा, तुम्ही समजावून त्यांनी म्हटलं ना की बाबा हा मला दिसला होता असं असं करताना, आणि मी त्याला एक ठेवली, माझ्या आई वडिलांचं ऍक्सेप्टन्स होतं त्या गोष्टीला. आय कन्सिडर इट ॲज अ पार्ट ऑफ बिहेवियर ट्रेनिंग. म्हणजे बिहेवियर ट्रेनिंग हे तुमचं एखाद्या क्लिनिकल सेटअप मध्ये नाही होऊ शकत, ते फक्त गायडन्स असेल. म्हणजे आई वडिलांच्या नजरेत नसताना जर मुलगा काही चुकीचं करतोय तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी अख्खं गाव घ्यायचं. गॉट इट. म्हणजे आताही काही काही गावांमध्ये हा प्रकार खूप चांगल्याने आहे. पण आपण मेट्रो मध्ये, छोट्या शहरांमध्ये हा प्रकार तितका सहज आणि पेरेंट्स मध्ये पण हे एक्सेप्टन्स नाहीये. माझ्या मुलाला का मारलंस तू, टीचर्स कडून नाहीये, तर टीचर्सनी सुद्धा जर कुठेतरी आवाज चढवला किंवा हात उचलला तर हे एक्सेप्टेबल. चाइल्ड राईट्स बघा ना किती स्ट्रॉंग आहे. यू कॅन नॉट टच चाइल्ड. मी ते चाइल्ड वेलफेअर कमिटी रायगडला मेंबर आहे. आमच्याकडे अशा भरपूर केसेस येतात, टीचरची कंप्लेंट घेऊन, इव्हन काही मुलं तर पालकांची पण कंप्लेंट घेऊन येतात. अच्छा, की माझ्यावरती अन्याय होतो, मला वाचवा. डोमेस्टिक अब्यूज, चाइल्ड अब्यूज. म्हणजे पालकांना सुद्धा मारायचा अधिकार नाहीये. पण कुठेतरी पालक आणि मूल ह्यामध्ये एक समायोजन साधण्याची गरज आहे. त्याकरिता समुपदेशन सारखे किंवा सायकोलॉजिस्ट मदत करू शकतात बऱ्यापैकी. आणि आपण सर्वांनी अवेअर होणं, सेन्सिटाईज होणं, काही पलीकडे जाऊन इम्प्लिमेंट करणं, अतिशय अवेअरनेस प्लस इम्प्लिमेंटेशन, राईट, टू सी अ चेंज. येस, डेफिनेटली. सो अल्टिमेटली कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही म्हणजे माझं वर्तन तुम्ही जर नोट करताय तर यू शुड करेक्ट मी. हा आपल्या ही आपली एकमेकांप्रतीची जबाबदारी आहे. म्हणजे मी जर तुमचा चांगला मित्र आहे ना, तर मी तुम्हाला स्मोकिंग पासनं लांब ठेवायला हवं. जर तुमचा मित्र तुम्हाला स्मोकिंग करिता ऑफर करतोय तर तो तुमचा चांगला मित्र नाहीये. कुठलीही वाईट सवय. आणि एक गंमत म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे आपल्याकरिता काय योग्य आणि काय अयोग्य, तरी पण आपण पर्याय कुठला चूज करतोय. कुठेतरी प्लेजर प्रिन्सिपल इथे अप्लाय होतं, आपण म्हणू शकतो. प्लेजर पण आणि पियर प्रेशर पण, दोन्ही गोष्टी. बट वी शुड लर्न हाऊ टू से नो. राईट, दॅट इज वन थिंग किड्स शुड लर्न. पेरेंट्सने ती एक गोष्ट शिकवायला हवी. आणि हे सगळं लाईफ स्किल एज्युकेशनचा पार्ट आहे. तो लहानपणापासून सुरू होणं अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे सर, खूप खूप शिकायला मिळालं, खूप गोष्टी कळाल्या मुलांबद्दल, ज्या बेसिकली
आय थिंक स्कूल्स कॉलेजेस किंवा पेरेंट्सना रँडमली नाही ऐकायला शिकायला मिळतात. एका प्रोफेशनलकडून जी ॲडवाईस मिळते ती खूप वेगळी असते. त्यामुळे तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल थँक यू.